आजच्या वचनाकडे आपण लक्ष लावणार आहोत. ह्यावेळेस आज फादर्स डे आम्ही सेलिब्रेट करत आहोत. पुष्कळ चर्चेसमध्ये देखील होत आहे, काही पुढच्या रविवारी करतील. आम्ही 4 पिढ्या अशा पाहणार आहोत थोडक्यात, आणि त्या 4 पैकी 3 आज आम्ही मनन करणार आहोत. इस्रायल आणि यहुद्याचे राजे ते म्हणजे हिजकिया राजा, त्याच्यानंतर त्याचा पुत्र राजा झाला. आम्हाला माहिती का कोण झाला? पवित्र शास्त्राचं ज्ञान आम्हाला असणं अत्यंत महत्वाचं आहे. आमच्या लेकरांना एखाद्या हिरो हिरोईनचा इतिहास विचारा, त्यांची नाव विचारा, तोंडीपाठ. त्यांच्यासोबत आता काय घडत आहे एकदम बरोबर सांगते. पण ख्रिस्ती आई वडिलांनो, आज बापवार आहे. बापांनो, विशेष करून पवित्र शास्त्राचा इतिहास आमच्या लेकरांना, त्याआधी आम्हाला माहित असणं महत्वाचं आहे. ज्यांना इतिहास माहिती नाही ते इतिहासात जमा झाले. हिजकिया राजा, त्याच्यानंतर जो राजा झाला त्याचा पुत्र मनस्से नंतर त्याचा पुत्र राजा झाला आमोन, आणि आमोन नंतर त्याचा पुत्र राजा झाला योशिया. हे 4 राजे, बापाचा बाप, बापाचा बाप आणि बापाचा बाप, 4 पिढ्या आज आम्ही पाहणार आहोत. कोणी कोणता वारसा घेतला आपल्या पित्याकडून, कोणत्या पित्याने आदर्श ठेवला, कोणत्या पित्याने आदर्शाचं उदाहरण ठेवलं, आणि कोणत्या पित्याने दुष्कृत्य केले, आपण थोडक्यात पाहणार. खूप शास्त्रभाग आहे, मोठा इतिहास आहे. इतिहास ऐकायला कठीण वाटतो, पण आपण तो थोडका त्याचा सारांश करून आज पाहण्याचा, आणि आज आपल्यासाठी ते काय उदाहरण आहे याचा देखील आपण आज विचार करणार आहोत. 2 इतिहास, दुसरे इतिहासाचं पुस्तक 33वा अध्याय आणि त्याची 1 ते 25 वचनं आपण वाचणार नाही, आपण घरी वाचा. 2 राजे 21वा अध्याय 1 ते 26 वचन घरी वाचूया. इतिहास माहिती पाहिजे, कसं देवाने त्या पिढीला त्या काळात कसं चालविलं, कसे आशीर्वाद दिले, हे आम्हाला माहित असणं, सर्वांना माहित असणं महत्वाचं आहे. आम्हाला जेव्हा इतिहास माहिती नाही, आम्हाला देवाचं वचन जेव्हा नीट माहिती नसतं, शक्यता असते आम्ही भाकून जातो. कोणी काही कुठून येतं आणि सांगतं, आम्ही विश्वास ठेवतो आणि त्याप्रमाणे चालायला सुरुवात करतो. आणि म्हणून आम्हाला जर पूर्ण बायबल माहिती नाही, इतिहास नीट माहिती नाही, तर आम्ही रूढी परंपरांवरच चालतो आणि आम्हाला वाटतं त्याच खरे आहे. लक्षात असू द्या, देवाचं वचन सत्य आहे, त्याच्याबरोबर तडजोड होऊ शकत नाही असं लिहिलंय. त्याचा काना आणि मात्रा देखील हलू शकत नाही. हो, अर्थ वेगळा काढणं तर सोडाच, काना आणि मात्रा, आणि जो कोणी याचा काना मात्रा हटवेल त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून हटवण्यात येईल असं देवाच्या वचनात लिहिलंय. आम्हाला इतिहास माहिती पाहिजे. नसेल तर जेव्हा आम्ही ऐकतो, नीट लक्ष देऊया. 4 पिढ्या झाल्यात, त्यातल्या 2 इतिहास 33वा अध्याय 1 ते 25 मध्ये आम्ही पाहणार आहोत. आज वचन एवढा वेळ नाही वाचायला, पण मी थोडक्यात आपल्याला या गोष्टी सांगतो. अतिशय गंभीर असा विषय पवित्र शास्त्रामध्ये आहे, जो आम्हाला विचार करायला, विशेष करून बापांना, वडिलांना, पित्यांना विचार करायला लावण्यासारखा ही गोष्ट आहे. ही गोष्ट यहुदाचा राजा मनस्से, आपण इथून सुरू करणार आहोत. हिजकियापासून करणार आहोत. तो इतिहास आपल्याला माहिती आहे. मनस्से, हिजकियाचा पुत्र, जो राजा झाला नंतर, हिजकिया नंतर, म्हणजे तो मनस्से यहुदाच्या इतिहासामध्ये सर्वात दुष्ट राजा, सर्वात वाईट राजा. 55 वर्ष त्याने यहुदाने इस्रायलावर राज्य केलं. त्यावेळेस त्याने मूर्तीपूजा केली, निष्पाप रक्त सांडले, देवाच्या मंदिरात मूर्त्या ठेवल्या. नंतर देवाने त्याला शिक्षा दिली. त्याला अश्शूरच्या बंदिवासात दोऱ्यांनी बांधून नेण्यात आलं. तिथे गेल्यावर त्यांनी पश्चाताप केला, त्यांनी क्षमा मागितली.
देवाने त्याचा पश्चाताप पाहिला, देवाने त्याची क्षमा पाहिली आणि त्याला परत सोडून त्याच्या राजगादीवर परत त्याला ठेवला. हा मनस्सेचा इतिहास अगदी मी 1 मिनिटात सांगितलं, फार मोठा आहे. जर हे 2 इतिहास 33वा अध्याय मी वाचला, त्यांनी काय काय दुष्कृत्य केले आपल्याला राग येईल वाचताना. एक देवाने निवडलेला राजा, एक देवाचं राष्ट्राचं लीडरशिप करणारा राजा असं कसं करू शकतो? काय कमी ठेवली देवाने याच्याकडे, तर याला ह्या गोष्टी करायला भाग पाडल्या. परंतु त्याने ते केल्या. जेव्हा त्याला बंदिवासात नेलं, त्यांनी क्षमा मागितली, त्याला पश्चाताप झाला, देवाने तो पश्चाताप पाहून त्याला परत त्याच्या गादीवर, राजगादीवर त्याला बसवलं. पण पुढे असं झालं, त्याचा मुलगा, आता मनस्सेचा मुलगा, ज्याचं नाव आमोन, हा वेगळा निघाला. आमोनाने आपल्या बापाने केलेल्या वाईट गोष्टी पाहिल्या आणि त्याने हेही पाहिलं आपल्या बापाने पश्चाताप केला. कशा रीतीने पश्चाताप केला, कशा रीतीने देवाने आपल्या बापाला परत आणलं हे त्याने पाहिलं. पण त्याने आपल्या बापाचं अनुकरण केलं नाही. तो वाईटच मार्गाने चालत राहिला. आमोन 2च वर्ष त्यांनी राज्य केलं आणि त्याच्या सेवकाने त्याचा खून केला. कदाचित आम्ही ख्रिस्ती परिवारात आज वाढलेली अशी आम्ही म्हणू, ह्या गोष्टीचा आणि आमचा वैयक्तिक काय संबंध? पण संबंध असा आहे, जो ख्रिस्ती व्यक्ती आपल्या आई बापाच्या विश्वासावर अवलंबून आहे, ते ख्रिस्ती आहे म्हणून मी ख्रिस्ती आहे, त्यांचं रजिस्टर मध्ये नाव आहे एखाद्या मंडळीच्या, मग माझं पण येईल, माझ्या लेकरांचं पण येईल, या भरोशावर जो बसलेला आहे, त्या प्रत्येकासाठी देखील आजचा देवाचा निरोप आहे. मनस्सेचं पाप आम्ही आज पाहणार आहोत. 2 राजे 21, 2 इतिहास 1:33 मध्ये लिहिलं आहे, मनस्से, हिजकियाचा पुत्र मनस्से फक्त 12 वर्षाचा असताना तो राजा झाला आणि त्याने 55 वर्ष राज्य केलं. यहुदाच्या इतिहासातील सर्वात जास्त वेळ राज्य करणारा राजा मनस्से आहे, ज्यांनी 55 वर्ष राज्य केलं. त्यांनी काय पाप केली? 2 इतिहास 33 मध्ये लिहिलं आहे. त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केलं. त्याने आपले वडील हिजकिया यांनी जी उच्च स्थाने इतर दैवतांची बांधली होती, ती बांधून पाडली होती, त्याने ती उच्च स्थाने मनस्सेने परत बांधली. त्याने बाल वेद्या बांधल्या, बाल देवाच्या वेद्या बांधल्या. त्याने आकाशातील सर्व सैन्यांची, भूताखेतांची, नक्षत्रांची पूजा अर्चना करायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलांना मूर्तीसमोर अग्नीमध्ये होमार्पण केले, पोटच्या पोरांना. त्याने भूतविद्या, शकुनविद्या केली असं स्पष्ट लिहिलं आहे. त्याने परमेश्वराच्या मंदिरात मूर्त्या ठेवल्या. त्याने एवढे निष्पाप रक्त सांडले की यरूशलेम शेवटापासून प्रथम पर्यंत भरून जाईल. एवढं रक्त या मनस्सेने 55 वर्षामध्ये सांडलं. या 55 वर्षामध्ये त्याचा मुलगा आमोन हा वाढत होता आणि तो या सर्व गोष्टी आपल्या बापाच्या गोष्टी तो पाहत आहे. तो या सर्व गोष्टी वाढत असताना त्याचा साक्षीदार त्याचा मुलगा आहे. आता त्याला वाटत होतं ही पाप आता साधारण आहेत. त्याला वाटत होतं की राजा म्हणजे ह्या गोष्टी, जो राजा असतो त्याला या गोष्टी करणं काही नाही, सोपं आहे. राजा असाच वागतो असं त्याच्या अंगवळणी पडत आहे. तो आपल्या बापाला पाहून शिकत आहे.
एक व्यक्ती शिकत आहे, ज्याला पुढे जाऊन नेतृत्व करायचं आहे, ज्याला पुढे जाऊन राष्ट्र चालवायचे आहे, ज्याला पुढे जाऊन न्याय निवाडा करायचा आहे, तो आपल्या बापाकडे पाहून या गोष्टी शिकत आहे, आपल्या बापाला उदाहरण ठेवत आहे, आपल्या बापाला कित्ता ठेवत आहे. जे जे त्याचा बाप, त्याचा पिता करत आहे, हा बालक आमोन पाहत आहे. पाहत पाहत तो वाढत आहे. ते संस्कार त्याच्यावर होत आहे. नीतिसूत्र 22वा अध्याय आणि त्याच्या 6वं वचन कोणीतरी वाचा. नीती 22 आणि 6. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे. पित्यांनो, बापांनो, आई वडिलांनो, शल्मोन सांगतो, आपल्या लेकरांवर संस्कार घडवण्याचं काम, त्याच्या स्थितीस अनुरूप असं शिक्षण देण्याचं काम त्या पित्याचं आहे. आमोन त्याचा बाप जे काही करत आहे ते तो पाहत आहे. त्याला शिकवण्याची, इतरत्र जाऊन शिकण्याची गरज नाही. तो आपल्या बापाला पाहूनच शिकत आहे. जे जे त्याचा बाप करत आहे ते ते गोष्टी त्याच्या अंगवळणी पडत आहे, पक्क्या होत आहे. त्याच्या कवळ्या हृदयावर त्याचा परिणाम होत आहे, त्या आतवर शिरत आहे. पुष्कळांना तक्रार असते, माझी लेकरं माझं ऐकत नाही, माझी लेकरं वाम मार्गाला लागलेत, माझी लेकरं व्यसन करतात, माझ्या लेकरांची मैत्री अशा मित्रां मैत्रिणी बरोबर आहे जे काही चांगले नाही. कुठेतरी जर नीट विचार केला, ह्याला कुठेतरी कारण ते बाप आहेत. बाप दारू पितो, बाप व्यसन करतो, तो मुलगा बघतो घरी. बाप तंबाखू खातो, तो मुलगा बघत असतो आणि तो म्हणतो असंच माणसाने केलं पाहिजे, हाच खरा मनुष्य आहे. जरी ते वाईट आहे, पण माझा बाप वाईट असून जर ते करत आहे म्हणजे ते बरोबरच आहे. माझा बाप काय मूर्ख नाही. बाप वाईट गोष्टी करत आहेत, लेकर जे पाहत आहे, शिकत आहे. आज समजणार नाही, काही वर्षांनी नक्की समजेल. जे पेरत आहे ते उगवणार. चांगलं पेरलं चांगलं उगवेल, वाईट पेरलं वाईट उगवेल. आणि कोणाला कापावं लागेल? त्या बापाला कापावं लागेल. लेकरं हाताबाहेर गेली, कारण तेव्हा ती लहान होती, तेव्हा पवित्र शास्त्राची ओळख, देवाची ओळख आम्ही कुठेतरी करून दिली नाही. संडे स्कूल टीचर, तरुण संघ अध्यक्ष आणि पालकाच्या भरोशी सोडून दिले. मी काय नाही केलं, त्यांची वाढत आहे. ते जेव्हा ते वाईट करत होते, मी कधी हातात काठी घेतली नाही. मी गोंजारत बसलो, मी त्यांची लाडच पुरवत बसलो. आता वेळ गेली, झाड मोठं झालं, आता त्याला आकार देता येत नाही, आता त्याला वाकू शकत नाही. वाकले तर मोडेल, वाकले तर तुटेल. तो बघतो माझा बाप माझ्या आजी आजोबांना काय ट्रीटमेंट देतो, तो बघतो. ते लेकरू बघतं, ती मुलगी बघती, तो मुलगा बघतो. माझा बाप बाहेर देवदूत असतो आणि घरात आल्यावर भूत असतो, तो मुलगा बघतो. म्हणून सलमान म्हणतो, मुलाच्या स्थितीस अनुरूप असं त्याला शिक्षण दे.
म्हणजे तो म्हातारा होईल तरीही त्या शिक्षणापासून तो दूर होणार नाही. योग्य संस्कार करण्याची, लेकरांच्या हृदयावर लिहिण्याची वेळ जेव्हा ते लेकरू लहान आहे तेव्हा आहे. आईच्या गर्भात आहे ना, तिथून आहे. लेकर जन्माला घालणं सोपं आहे, पण त्यांची वाढ करणं, त्यांची जबाबदारी घेऊन त्यांना एक आदर्श व्यक्तिमत्व देवाच्या भयात उभं करणं कठीण आहे. धन्य आहे ते आईबाप ज्यांनी त्या लेकरांना लहानपणी शिस्त लावली, म्हणून हे चर्चमध्ये आहेत. ज्यांची इथे नाही ना, विचार करा, नंतर हे तुम्हालाही घरातून हाकलून देतील. घडत आहे, अतिशयोक्ती नाही, घडत आहे. जे पेराल तेच उगवल, वाईट पेराल वाईट उगवल. मनसेने 55 वर्ष वाईट पेरलं, त्याचा मुलगा आमोन पाहत आहे. लोकांचा रक्तपात करणं, लोकांवर अन्याय करणं हा पाहत आहे. आणि त्याला वाईट खूप चांगलं वाटलं आणि तो वाईट करत राहिला. 2च वर्ष राज्य केले आणि त्याला मारून टाकण्यात आलं. काय स्थिती, काय स्थिती या परिवाराची. रॉयल फॅमिली, राजकीय घर, काय स्थिती उकिरडे. या पितृदिनी या बापवारी प्रियानो, बाप होणं सोपं आहे, पण बापाची भूमिकेमध्ये राहून ती पार पाडणं खूप कठीण आहे. आणि म्हणून आमोन आम्ही बघतो त्याने तो वाईट झाला. मनश्शेने 2 इतिहास 10 ते 17 मध्ये आम्ही बघतो, परमेश्वराने मनश्शे आणि त्याच्या लोकांना सावध केलं, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. म्हणून बघा, मी पूर्ण वचन वाचलेले नाही, पण तिथे लिहिलं आहे, परमेश्वराने यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. नका रे करू, सर्व मी तुम्हाला दिलंय, नका करू. पण त्यांनी ऐकलं नाही. देवाने शत्रू पाठवले, यांना बेड्या घालून घेऊन गेले. अश्शूर उठवले, शत्रू देवाने उठवले यांना. जर देवाचे लोक त्याचं ऐकत नाही, देव शत्रूंचा उपयोग करून घेतो, यांना बंदिवासात नेलं. आणि जेव्हा देव सुस्थिती असताना, चांगलं असताना देवाचं ऐकत नव्हतं, जेव्हा शत्रूंनी पकडून दिलं तेव्हा याचे डोळे उघडले. जेव्हा याचा अपमान झाला, ह्याला खेचून नेण्यात आलं, तेव्हा याचे डोळे उघडले आणि तेव्हा पश्चाताप करतो. केव्हा? जेव्हा बंधनात नेलं. आधी केला नाही, देवाने सांगून केला नाही. जेव्हा देव आम्हाला काही सांगतो आमच्या भल्यासाठी असतं. मनुष्य आहे, मी असो कोणी असो, चुकण्याची दाट संभावना असते. कोणी परफेक्ट नाही जगात. परफेक्ट असते तर आम्ही देवदूत असतो. देवदूत पण चुकतात, देवदूत पण चुकतात, मनुष्य काय. म्हणून आम्हाला एक दुसऱ्यांची गरज आहे समजवण्याची. म्हणून पवित्र शास्त्र आहे, ते शिकवण्यासाठी लोक ठेवलेले आहेत. म्हणून जेव्हा आम्ही त्यांचं ऐकत नाही, आम्हाला वाटतं आम्हाला सर्व कळतं. कळत तर काय नाही, पण वाटतं आम्हाला सर्व कळतं, आणि आम्ही देवाचं ऐकत नाही. देव काय प्रत्यक्ष येऊन आता दर्शन देणार नाही. देव त्याच्या वचनाद्वारे, निसर्गाद्वारे, त्याच्या सेवकाद्वारे बोलतो. जेव्हा आम्ही ऐकत नाही, देव शत्रू ठेवतो, शत्रू बांधून नेतात. तेव्हा मनस्सेचे डोळे उघडले आणि तो पश्चाताप करू लागला. असं लिहिलं आहे, असं लिहिलं आहे, मनस्सेला काठ्यांनी बांधून बेड्या घालून बाबिलोनला नेलं, राजाला. 2 इतिहास 33 वाचूच ते वचन. 2 इतिहास 33 आणि 12 आणि 13 दोनच वचन वाचणार आहोत. तो संकटात पडला म्हणजे मनस्से, तेव्हा तो आपला देव परमेश्वरात शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला. त्याने त्याची प्रार्थना केली, त्याचा धावा केला. तेव्हा त्याने त्याची विनंती ऐकून त्यास पुन्हा यरुशलेमेत आणून त्याचे राज्य त्यास दिले. तेव्हा परमेश्वरच देव आहे असे मनस्सेला कळून आले. जेव्हा तो संकटात पडला तेव्हा तो शरण गेला.
जेव्हा सुस्थितीत होता तेव्हा त्याला ध्येय आठवेना. प्रियानो, न जाणो जर माझ्यावर काही संकट असतील, सर्वच नाही सांगत मी, पण काही संकट अशी असतील, त्याचं उत्तर फक्त परमेश्वराला शरण गेल्यावरच मिळेल, कधीच मिळणार नाही कुठून. आणि तो शरण आला, चांगली गोष्ट केली. मी म्हणतो ठीक आहे, एवढा चुकला तू, पण तू संकट पाहून घाबरला, आजार पाहून घाबरला, मृत्यू समोर पाहून घाबरला, आणि तू परमेश्वराला शरण आला, चांगली गोष्ट, एकदम चांगली. आणि देवाला ते पसंत पडलं, आणि देवाने त्याचा पश्चाताप पाहिला, देवाने त्याला क्षमा केली, देवाने त्याला त्याचं राज्य पुन्हा दिलं. आणि जेव्हा त्याचं राज्य त्याला पुन्हा मिळालं, मनस्सेने काय केलं? सर्व मूर्त्या दूर करून दिल्या. वा, एखाद्याच्या आरंभापेक्षा त्याचा शेवट चांगला व्हायला पाहिजे. आम्ही लाख चुका केलेल्या असेल, पण जेव्हा मनुष्याला कळतं आता शेवट आहे, तेव्हाच पकडून घ्या, तेव्हा साधून घ्या. त्याच्यासारखा हुशार व्यक्ती नाही, पण आयुष्यभर चांगलं केलं आणि शेवट एक आहे तर वाईट करायला लागला. अरे काय फायदा, काय फायदा? मनस्सेने आयुष्यभर 55 वर्ष वाईट केलं, पण तो खरंच हुशार होता. शेवटी त्याने धावा केला, सर्व मूर्त्या दूर केला. त्याचा परिणाम काय झाला? त्याचं तर ठीक झालं, पण त्याने उशीर केला. तवर त्याचा मुलगा 20 वर्षाचा झाला होता. त्याचं मन घडून चुकलं होतं. तवर त्याने आपल्या बापाचं वाईटच पाहिलं. उशीर झाला, त्याने साधलं, पण आपल्या लेकराच्या बाबतीत, आपल्या मुलाच्या बाबतीत त्याने उशीर केला. 20 वर्ष. आमोन 2 राजे 21 आणि 2 इतिहास 33, 2 इतिहास 33, 21 ते 33 मध्ये लिहिलं आहे. क्षमा करा, 21 ते 23 मध्ये लिहिलं आहे. आमोन म्हणजे मनस्सेचा मुलगा राज्य करू लागला तेव्हा तो 22 वर्षाचा होता. त्याने यरूशलेमेत 2 वर्ष राज्य केले. त्याने आपला बाप मनस्से याच्या करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. त्याचा बाप मनस्से याने केलेल्या सर्व कोरीव मूर्ती पुढे आमोनाने यज्ञ करून त्यांची उपासना केली. त्याचा बाप मनस्से परमेश्वरापुढे जसा लीन झाला, तसा तो न होता अधिकाधिक पाप करीत गेला. बापापेक्षाही 2 पावलं पुढे. आमोनाने त्याच्या वडिलांच्या पश्चातापाबद्दल त्याला माहिती होती. शेवटी माझ्या बापाने पश्चाताप केला, परमेश्वराचा धावा केला, ही गोष्ट आमोनला माहिती होती. त्याने तो पश्चाताप स्वतःसाठी स्वीकारला नाही. तो वाईटच मार्गाने चालत राहिला. परिणाम काय झाला? त्याच्या सेवकाने त्याचा खून केला. 22 वर्षाचा असताना एक तरुण नाहक मारला गेला. एक राजा इस्रायलाचा, यहूदाचा नाहक मारला गेला. आणि म्हणून हेजकेलाचं पुस्तक 18वा अध्याय 20व्या वचनातील, जो पाप करेल तो मरेल. वाचूया, अतिशय महत्वाचं वचन आहे. एहेजकेल 18, एहेजकेलाचं पुस्तक 18वा अध्याय आणि त्याचं 20व्या वचनात लिहिलं आहे. सर्व पित्यांनो नीट लक्ष द्या. एहेजकेल 18:20 लिहिलंय, जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही आणि बाप मुलग्याच्या पातकाचा भार वाहणार नाही. धार्मिकाला त्याच्या धार्मिकतेचे फळ मिळेल, दुष्टाला त्याच्या दुष्टतेचे फळ मिळेल. पापाचे परिणाम पिढ्यानपिढ्या जातात. पापाचे परिणाम पिढ्यानपिढ्या असतात. निर्गमाचं पुस्तक 20वा अध्याय नीट लक्ष द्या. एखाद्यास आपल्याला कंटाळवाणं वाटेल, जेव्हा देवाचं वचन आम्ही वाचतो, सैतान आम्हाला कंटाळा आणतो, कारण त्याला माहिती तो एक्सपोज होत आहे. निर्गमाचं पुस्तक 20वा अध्याय आणि 5 आणि 6 मध्ये लिहिलं आहे. आपल्याला आज्ञा माहिती आहे, 20 आज्ञा दिलेल्या आहेत, पण त्यापैकी 5 आणि 6 मध्ये लिहिलं आहे,
त्याच्या पाया पडू नको, त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईशा आहे. असलेला आहे पुढे दुसऱ्या भागात, जे माझा द्वेष करीतात, नीट लक्ष द्या, जे माझा द्वेष करीतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो. आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो. देवाचं तराजू जे असलेले त्याच्या आधी लिहिलं आहे, परमेश्वर देव ईर्ष्यावान देव आहे. इंग्लिश मध्ये लिहिलं आहे, गॉड इज जलस गॉड. ईर्ष्यावान देव आहे आमचा देव, ईर्ष्यावान जलस गॉड आहे. तो स्वतःचं गौरव, स्वतःची महिमा, स्वतःची प्रतिष्ठा दुसऱ्यांना कधी देऊ शकत नाही. आणि म्हणून अशा मूर्त्यांच्या, अन्य देवाच्या मागे लागणाऱ्यांचा द्वेष मागे लागतात. ते एक प्रकारे देवाचा द्वेष करतात. आणि असं लिहिलं आहे, जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांच्या 3ऱ्या आणि 4थ्या पिढीपर्यंत त्यांच्या वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन कर. म्हणजे मुलांची चूक नाही, त्यांच्या बापांची चूक आहे, त्यांच्या आजोबांची चूक आहे. त्याबद्दल देव यांना धरलेला आहे 3 आणि 4 पिढ्या. किती पिढ्या? 3 आणि 4. मी म्हणत नाही, वचनात लिहिलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला तोच देव म्हणतो, परंतु जे माझ्यावर प्रेम करतात. हा शब्द इतका सुंदर आहे ना, जे माझ्यावर प्रीती करतात, जे माझ्यावर प्रेम. एवढी सोपी कंडिशन हो, काहीच करायचं नाही, फक्त देवावर प्रेम करायचं, निस्वार्थ खरं प्रेम. असं लिहिलं आहे. आणि माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या किती पिढ्यांवर? किती किती ऐकू येत नाही? किती? हजारो पिढ्यांवर दया करतो. एका बाजूला 3 आणि 4 पिढी आहे, जे प्रेम करतात, जे आज्ञा पाळतात, हजारो पिढ्यांवर. म्हणजे त्या बापावर डिपेंड आहे, त्या पित्यावर डिपेंड आहे. माझी लेकरं, लेकरांची लेकरं, त्यांची लेकरांची लेकरं कोणत्या स्थितीत असतील? सोपं नाही बापण. आज आम्ही जे पण वर्तन करतो आहेत ते पाहत आहेत. सर्वात सोपा मार्ग ख्रिस्ती लोकांसाठी देवावर प्रेम करून त्याच्या आज्ञा पाळलं, बस. एक छोटीशी आज्ञा त्याच वचनात लिहिले बरं का, निर्गम 20 आज्ञा. शाब्बात दिवस पवित्रपणे पाळ. आम्हाला बोलवावं लागतं, या रे बोलवावं लागतं. रविवार या रे बोलवावं वाटतं. 8:30 झाले, अरे नका येऊ, जाऊ द्या पिढ्या. जे प्रेम करतात, ज्यांना देवाचं वचन माहिती, आज्ञा, त्यांना बोलवायची गरज नाही. ऑलरेडी आमंत्रण दिलेलं आहे, त्या राजाने आमंत्रण दिलेलं आहे, मेजवानीचं आमंत्रण इथून दिलेलं आहे. पत्रिका, आमंत्रण पत्रिका हजारो वर्षापूर्वी आमंत्रण पत्रिका दिलेली आहे. आम्हाला बोलवावं लागतं, आम्हाला घंटे वाजवायला लागतात. मग बोललो का राग येतात? जे देवावर प्रेम करतात, जे त्याच्या आज्ञा पाळतात, त्यांच्या हजारो पिढ्यांवर दया करणारा माझा देव. त्याच्या पापाचा परिणाम पिढ्यानपिढ्या, प्रत्येक पिढीला निवड करण्याची स्वतंत्रता देवाने दिलेली आहे. आमोनाने आपल्या वडिलांच्या पापाचा मार्ग निवडला, पण आमोनाचा मुलगा पुढे योआश, क्षमा करा, योशिया, ह्याने आपल्या आजोबाचा मार्ग निवडला. मुलं स्मार्ट आहे. आमोनाने आपल्या बापाचा म्हणजे मनस्सेचा वाईट मार्ग निवडला, पण पुढे आमोनाचा मुलगा योशिया
याने आपल्या आजोबाचा मार्ग निवडला, आपल्या बापाचा निवडला नाही. कारण बाप वाईट होता, बाप दुष्ट होता. गलतीकराचं पत्र 6वा अध्याय, गलतीकराचं पत्र 6वा अध्याय 6 आणि 7 मधील आहे. ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा. मी म्हणत नाही फसू नका, देवाचा उपहास व्हावायचा नाही. कारण मनुष्य जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळते. पुढे भयंकर आहे, मी वाचत नाही अजून. मनुष्य जे काही पेरतो त्याचेच फळ त्याला मिळेल. मनुष्याने 55 वर्ष वाईट पेरले, त्याचा पुढे त्याचा पुत्र आमोन त्यांनी तेच पुढे सुरू ठेवले. पण त्याचा नातू, मनस्सेचा नातू योशिया याने चांगलं पेरायला. योशिया पहिले दुसरे राजे 22, 2 इतिहास 34 ते 35 लिहिलं आहे. आमोन जेव्हा जो मारला गेला त्याच्या जागी त्याचा पुत्र योशिया फक्त 8 वर्षाचा असताना राजा झाला. माणसं भेटत नाही हो. 8 वर्षाचा तरुण पण म्हणता येणार नाही त्याला, लेकरू राजा झाला. त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे काही योग्य आहे ते केले. एवढंसा बालक, पंचावन्न वर्षाच्या वयस्कर व्यक्तीला जे समजत नाही, समजलं नाही, 8, 9, 10 वर्षाच्या लेकराला समजत आहे. म्हणून कधीच असं समजू नका मी 4 उन्हाळे जास्त, पावसाळे जास्त खाल्ले. काय ने फायदा खाल्लेत, काय उपयोग नाही झाला. तुम्ही 4 पावसाळे जास्त पाहिलेत, नुसते भिजले बस, काय नाही कधी. सलमान म्हणतो वृद्धापेक्षा मला जास्त समजतं. तुमचे अनुभव काय कामाचे नाही. 55 वर्षाचा व्यक्ती आणि 8 वर्षाचा मुलगा, परमेश्वराच्या दृष्टीने जे काही योग्य ते त्याने केलं. योशियाने काय केलं त्याने? 2 राजे 22 आणि 2 मध्ये दिलेला आहे. तो आपला पूर्वज दावीद त्याच्या मार्गाने चालला, उजवीकडे आणि डावीकडे वळला नाही, सरळ चालला. योशिया लहान लेकरू, कुठून आली याला समज जे त्याच्या बापाला नाही, बापाच्या बापाला समजली नाही. दाविदाच्या घराण्यातले इथे येशू आलेला आहे, याच फॅमिलीतून. योशियाने काय केलं? वचन वाचत नाही आपण, मी फक्त थोडक्यात सांगतो. मंदिराची दुरुस्ती केली. सर्वात पहिले मंदिराचा जीर्णोद्धार केला, दुरुस्ती केली. 2 व्यवस्थेचा ग्रंथ सापडल्यावर तो फाडून टाकला. संपूर्ण देशातून मूर्तीपूजा नष्ट केली आणि वलांडणाचा सण साजरा केला. योशिया याने आपला आजोबा मनस्से याच्या ज्याने तो पश्चाताप केला होता त्याच्याने प्रभावी झाला असेल. बंदिवासात गेल्यानंतर माझा आजोबाला जेव्हा पकडून नेलं, बेड्या घालून नेलं, मुसक्या बांधून नेलं, तेव्हा त्याने जो पश्चाताप केला त्याचा प्रभाव या नातवावर आहे. मुलावर झाला नाही. मुलगा वाया गेला, मरून गेला, पण नातवावर झाला. त्याने वेगळा मार्ग निवडला. हे दर्शविते की प्रत्येक पिढीला देव निवड करण्याची संधी देतो. माझ्या बापाने असं केलं म्हणून मी तसं करू नये. चांगल्या गोष्टीचा वारसाच आम्ही घ्यावं, वाईट गोष्टीचा घेऊ नये. कारण जो जीवात्मा पाप करेल तोच मरेल.
लिहिले ते इतिहासात, आता आमच्यासाठी काय, या गोष्टींचा काय संबंध आमच्यासाठी? इतिहास ह्यासाठी असतो की तो वाचणारे त्यातून शिकतील, धडा घेतील आणि त्या गोष्टीत चुका करणार नाही, ह्यासाठी इतिहास असतो. आम्ही इतिहास वाचून पण त्यात चुका करतो तर डबल शिक्षा आहे. कारण ज्यांच्यामुळे इतिहास लिहिला गेला त्यांना त्या गोष्टी माहिती नव्हत्या, पण आता आम्ही जो इतिहास वाचतो आम्हाला त्या माहिती आहे. असं केल्यावर काय होईल? आणि तरी आम्ही त्या चूक करतो, माहिती असताना आम्ही जास्त दोषी. आज नामधारी ख्रिस्ती कुटुंबात वाढतो, आम्हाला पवित्र शास्त्र माहिती आहे, आम्ही चर्चमध्ये येतो, आपण आमचा स्वतःचा देवाबरोबर अजून वैयक्तिक संबंध नाही. येतो, जातो, ऐकतो, उभा राहतो, बसतो, दान टाकतो, घरी जाऊन मटण खाऊन झोपून जातो. वैयक्तिक इन्काउंटर, पर्सनल इन्काउंटर, एखाद्याचा देवाबरोबर संबंध, वैयक्तिक संबंध नाही. ज्याचा वैयक्तिक संबंध एकमेकात फाटा आणि वेलाचं उदाहरण येशू त्यासाठी देतो, जो माझ्यामध्ये जडून आहे तो फळ देतो. वैयक्तिक एकमेकांमध्ये असलेला संबंध, रक्ताचा संबंध, येशूने रक्त आमच्यासाठी सांगितलं, आमच्या तेच रक्त आहे जे येशूचं रक्त आहे. आमच्या आता आम्ही विभिन्न नाही, आम्ही रक्ताच्या भावापेक्षा, बहिणीपेक्षा, त्याच्यापेक्षा आमचं नातं खूप मौल्यवान आहे येशू ख्रिस्तामध्ये, मंडळी रूपी शरीरामध्ये. म्हणून त्यात भेद नसावं, त्यात फुटी नसावी, त्यात तटी नसावी आणि सर्वांचं म्हणणं समान असावं. ही संकल्पना येशूच्या शरीराची दिलेली आहे मंडळीला, आणि त्याचा मस्तक येशू आहे. आमचा वैयक्तिक संबंध नसल्यामुळे आमच्यात थंडावा आहे. आम्हाला वारंवार सांगावं लागतं. जो जुडलेला आहे ना त्याला सांगावं लागत नाही, धक्के मारून मारून त्याला आणावं लागत नाही. त्याला समजतं बरं काय वाईट काय समोर ठेवलंय, तू निवडून घे. आम्हाला आठवड्याभरात कुठे जायचं सांगावं लागत नाही. आम्हाला समजतं मी जर उद्या कामाला गेलो नाही तर मला आजचा रोज मिळणार नाही, माझी 2 टायमाच्या भाकरीची तरतूद होणार, मला समजतं. पण जेव्हा पवित्र वार आहे, देवासाठी काहीतरी, आता हे शेड बांधायचं होतं, मला माहिती आहे काय खूप भारी बिल्डिंग नाही, खूप सुंदर अशी पण नाही, पण काहीतरी लोकांना बसण्यासाठी निवासस्थान, कसे तरी कोणीतरी 4 लोक आले, त्यांनी बिचाऱ्यांनी केलं, आम्ही गंमत पाहिली पुष्कळांनी दूर. आम्हाला समजतं, नुसतं त्या बांबूला हात बी लावला असा धरून विषय संपला, देवाने पाहून घेतला. इतर वेळेस आम्हाला समजतं, पण देव त्याच्या गोष्टी, त्याच्या योजना, त्याचा दिवस आम्हाला सांगावं लागतं आणि आम्ही अपेक्षा करतो आम्हाला सांगावं. मग आम्ही येऊ, जमलं तर येऊ, वेळ मिळाला तर येऊ, मूड बनला तर येऊ, लवकर उठलो तर येऊ. शनिवारपर्यंत मी खूप जागलो, उपकार केले देवावर. त्याने नुसता रविवारीने श्वास बंद करून दिला ना बटन, पेटीत ठोकावं लागलं. तो दया करतो. कोणीतरी आमच्या पूर्वजांनी ना खूप चांगले कामं केली असेल ना, म्हणून आमच्यावर दया आहे आज. बरं का, आमचे बाप असतील, बापाचे बाप असतील, आम्हाला माहिती नाही, कोणीतरी देवासाठी काहीतरी चांगलं केलेलं आहे, त्यामुळे देवाने आमच्यावर आज दया. आम्ही खूप चांगले नाही, मी काही चांगला नाही. जोडणं, जो जुडलेला आहे त्याला परत परत सांगण्याची गरज आहे का? असं झालं, पहिली पास झाल्यानंतर दुसरीतून तिसरीत पुढे, इथे तर पहिलीतच गटांगळ्या खाते, त्याला घडी घडी सांगा रे, घडी घडी सांगा रे, ये रे. आणि तो ख्रिस्ती जो आहे नॉमिनल, वरवरचा, तो आपल्या आईवडिलांच्या विश्वासावर जगतो. 3 गोष्टी आपण शिकणार आहोत. विश्वास वारसा हक्काने मिळत नाही. आमचे आईवडील ख्रिश्चन आहेत म्हणून आम्ही ख्रिश्चन नाही. आमचे आईवडील जिवंत विश्वासात आहे म्हणून आम्ही जिवंत विश्वासात आहेच असं नाही. आम्हाला प्रत्येकाला आमचा विश्वास येशूवर आणावा लागेल.
एखाद्याचे आई वडील खूप विश्वासू, खूप धार्मिक, खूप देवाला भिवून वागणारे, खूप पवित्रतेमध्ये वागणारे, म्हणून मी स्वर्गात जाईन? नाही. त्यांचा कित्ता, त्यांचा आदर्श घेऊन मला अजून त्यांच्यापेक्षा जास्त करायचं आहे, कारण तोच DNA, तेच ब्लड माझ्यात आहे, म्हणून मी त्यांना फॉलो केलं पाहिजे. त्यांचा विश्वास मी राखला पाहिजे. जो विश्वास त्यांनी राखला तो मला राखायचा आहे. आणि माझा वैयक्तिक संबंध देवाशी दृढ करायचा आहे. माझ्या आईबापांच्या, माझ्या आजी आजोबांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या प्रार्थनेवर, त्यांच्या विश्वासावर माझं आध्यात्मिक जीवन नाही. आमची निवड आमची आहे. आमोनाने आपल्या वडिलांच्या पापाचा मार्ग निवडला आणि योशी आणि त्याच्या मुलाने देवाचा मार्ग निवडला. निवड आमची वैयक्तिक आहे. आमच्या कुटुंबाच्या चुकीच्या मार्गाचे अनुकरण कराल की देवाच्या मार्गाचे अनुकरण कराल? सर्वच पिता चांगले असंही म्हणत नाही आणि सर्व वाईट आहे असंही म्हणत नाही. आता ते आम्हाला निवडायचं आहे. मी कोणाचं अनुकरण करायचं? या पिढी ज्यांना काहीच माहिती नाही, त्यांना कोण सांगणार? पाळक, उपदेशक कोण सांगणार? देव जर पहिले कोणाला धरल तर ज्यांच्या पोटी लेकरं जन्माला आले आहे, सर्वात जास्त वेळ आमची लेकरं कुठे असतात? आमच्या घरात असतात. ते पहिले जबाबदार. आमची निवड आमची आहे. आम्हाला निवडायचे. आज काय निवडणार? तिसरी गोष्ट, उशीर झाला तरी संधी आहे. मनस्सेने 55 वर्ष वाईट केले. शेवटी त्याने पश्चाताप केला. देवाने तो पश्चाताप स्वीकारला. आमचा भूतकाळ किती वाईट असला, आमचा इतिहास किती वाईट असला, जो व्यक्ती देवाकडे एका सेकंदात वळाला, दुसऱ्या सेकंदात त्याचा इतिहास पुसला गेला. देवाच्या वचनात दिलं आहे, तुमची पापे लाखेसारखे लाल असली तरी तुम्ही बर्फासारखी शुभ्र करेन. तुमची पातके समुद्राच्या खोल तीरी मी टाकून देईन. पूर्वेपासून पश्चिम जितकी दूर आहे तितके तुमचे अपराध मी तुमच्यापासून दूर करीन. मी ते कधी स्मरणार नाही. माझ्या वहीतून ते पुसून टाकीन असं लिहिलं आहे. पुसले म्हणजे संपलं. आता नवीन आहे. ख्रिस्ती लोकांना किती चांगली संधी आहे. इतिहास पुसला, नवीन. जर देव इतिहास पुसतो, कोणत्याही व्यक्तीला अधिकार नाही कोणाचा इतिहास काढण्याचा. इतिहास काढून वारंवार गोष्टींचं स्मरण कोण देतो? तू तर पापीच आहे, तू तर चुकलेच आहे, तुझ्या बापाने तर हेच केलं, तुने तर तेच केलं. सैतानाचं काम ते आहे. म्हणून उशीर झाला हरकत नाही. वेळ आत्ता पण आहे, आज आहे, एवढ्याच आहे. इथे ऐकणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट, अजून वेळ आहे. म्हणून 2 कोरिंथ 5 आणि 17 लिहिलं आहे. 2 कोरिंथ 5:17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. जुने होऊन गेले. कोणासाठी? तिथे शब्द लिहिला आहे, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे, ख्रिस्तामध्ये आहे, त्याचं जुनं संपलं, त्याचा इतिहास संपला, त्याचा बॅकग्राऊंड संपलं, नवीन आहे. आणि जर तो नवीन आहे, जर ख्रिस्ताने त्याला नवीन केले, मी कोण त्याला दोष देणारा? मी कोण त्याला बोट दाखवणारा? मी सैतानाची भूमिका घेत आहे किंवा सैतान माझा वापर करून घेत आहे. दोष देणारा सैतान. 24
तास दोष देत असतो. योबासाठी स्वर्गात जाऊन योबाला देवासमोर योबावर दोष लावते हो. हाय हिंमत त्याची. तो तसाच. आम्ही नवीन उत्पत्ती आहोत, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून आज आम्ही पाहू भावांनो, या फादर्स डेला मनस्याची गोष्ट आपल्याला देवाची क्षमा दाखवते. अमोनाची गोष्ट आम्हाला वॉर्निंग देते, चेतावणी देते. आणि योशियाची गोष्ट आम्हाला आशा देते. परत सांगतो, मनस्याची गोष्ट आम्हाला, त्याचा इतिहास आम्हाला देवाची क्षमा दाखवते. अमोनाची गोष्ट आम्हाला चेतावणी देते. आणि योशियाची गोष्ट आम्हाला आशा देते. प्रश्न आहे, आम्ही कोणत्या पिढीत आहोत? आम्ही मनस्सेच्या सारख्या पिढीत आहोत. खूप पाप केले, पण का आम्ही पश्चाताप करू इच्छितो? आम्ही अमोनाच्या पिढीसारखे आहोत. चांगलं त्याच्या बापाचं शेवटी उदाहरण देखील पाहून देखील त्यांनी दुर्लक्ष केलं. आम्ही योशियाच्या पिढीसारखे आहोत. नवीन मार्ग निवडू इच्छितो. जे बापानी केलं, जे आजोबांनी केलं, आता मी ते करणार नाही, मी नवीन गोष्ट करेन. आमच्या आईवडिलांनी विश्वास ठेवला, तो विश्वास आम्हाला वाचू शकत नाही. आमच्या कुटुंबाची चर्चची परंपरा आम्हाला वाचू शकत नाही. केवळ आणि केवळ आमचा आणि येशूचा संबंधच आम्हाला वाचवणार आहे. प्रश्न आहे, आमच्या कुटुंबात आम्हाला कोणता आध्यात्मिक वारसा आता मिळत आहे? चांगला की वाईट? आणि आम्ही तो पुढे कसा नेणार आहोत? चांगला आहे तर चांगलाच नेणार, किंवा वाईट आहे तर वाईटच नेणार? आपल्या निवडीवर आहे. आव्हान आहे, आम्हाला ठरवायचं आहे. माझ्या बापाचा विश्वास कसा आहे असेल तर बाप, माझ्या आजोबाचा विश्वास कसा होता, त्यांच्या वडिलांचा विश्वास कसा होता, एक नातू, एक मुलगा म्हणून मला ठरवावं लागेल. ते काय, कोण होते, त्यांनी काय केलं देवासाठी, त्यांनी कोणते कित्ते माझ्यासमोर ठेवले. कारण प्रत्येकाचा रेकॉर्ड आहे तिथे वर. जर आमच्या कुटुंबात खूप वाईट गोष्टी घडल्या असेल, पापाचे साखळदंड असतील, लक्षात ठेवा, एक व्यक्ती आजही ते साखळदंड तोडू शकतो, आणि तो म्हणजे आपला येशू. आपला येशू सर्व काही नीट करू शकतो. आपल्या जागेवर आपण उभं राहूया 2 मिनिट फक्त. देवाचं वचन जेव्हा आमच्याकडे येतं, ज्या समय येतं, तो समय आमच्यासाठी असतो, आणि तो आम्हाला विचार करण्यासाठी येतो. आमच्यावर आम्ही दुर्लक्ष करावं, किंवा आम्ही त्यावर मनन करून त्यावर अवलोकन करावं,